विविध या ठिकाणी आपण पाहिलं असेल गेले 8 दिवस संपूर्ण म्हणजे हे काय संगमनेरच काय तालुक्यातील सर्व ही म्हणजे जसं आपण म्हणतो काही परवणीचं स्नान जसं कुंभमेळ्यामध्ये असतं त्या प्रकारचं परवणी आपण तालुक्यातील आसपासचे जे काही तालुके आहे या सगळ्यांसाठी आपण या ठिकाणी हे गगनगिरी महाराजांच्या सप्त्यानिमित्त म्हणजे आपण सांगितलं होतं आणि त्याप्रमाणे हे घरातील जे काही साधू संत असतील जसं आपण पाहिलं का हिंदू धर्माचे प्रमुख पीठ काजी काटकोटीचे शंकराचार्यांच्या या ठिकाणी पादुका आल्या या ठिकाणी राम मंदिराचे जे काही केंद्र आहेत म्हणजे खजिनदार गोविंद गिरीजी या ठिकाणी आले जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्र महाराज या ठिकाणी येऊन गेले या ठिकाणी जगीदास महाराज या ठिकाणी आहेत नारायणपूरचे जे अण्णा महाराजांचे गादी प्रभूत आहेत टेंबेकर महाराज या ठिकाणी येऊन गेलेले आहेत त्याचबरोबर जनार्दन स्वामींचे शांतिगिरी महाराज या ठिकाणी येऊन गेलेले आहेत गोविंद गिरीजी जे काही आपल्या या खजिनदार होते अयोध्येच्या राम मंदिराचे किंवा उपाध्यक्ष आता जे काही ज्ञान अज्ञान विविध साधू संत आपल्याला आपण स्वतः आपण पाहिलेलं आहे का अन्य मार्गाने सुद्धा उत्तम मार्गाने म्हटलं तरी वापर ठरणार नाही कारण महाराज रामगिरी महाराज या ठिकाणी येऊन गेलेले आहे तर बुद्ध स्वरूपामध्ये अदृश्य स्वरूपामध्ये महाराज म्हणायचे की तुम्ही जे काही पर्व काळ असेल मोठ्या प्रमाणावर अन्नदान करा हे अन्नदान केलं तर मग एखाद्या कुठल्या स्वरूपातील सांगता येत नाही आणि त्या प्रकारे सर्वच माझ्या संगमनेरकरांनी आम्हाला साथ दिली आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये तेही चांगल्या प्रकारचं पंचामृत आपण या ठिकाणी महाप्रसादाचं म्हणजे 24 तास या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे यदा कदाचित ते कोणाला जर काही दुखवलं गेलं असेल तर मी कमिटीच्या वतीने सगळ्यांची माफी मागतो आज या ठिकाणी विविध साधू संत आले महाराजांच्या परिवाराचे जे काही पाडळकर घराणं आहे मामी घराणं आहे हे सुद्धा आलेले आहे महाराजांच्या विविध ठिकाणी जे काही आश्रम आहे त्या ठिकाणचे साधू संत सुद्धा या ठिकाणी आपल्या एक परवणी काळामध्ये या ठिकाणी उपस्थित झालेले एवढंच नाही तर या ठिकाणी राजकीय क्षेत्रातील म्हणजे मान्यवर सुद्धा या ठिकाणी बरेच जण येऊन गेले आहेत या ठिकाणी आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील या ठिकाणी येऊन गेले आज या ठिकाणी आपल्या जे आपलं नेतृत्व म्हणजे तालुक्याचं करतात असे अमोल खताळ या ठिकाणी आहेत आपल्या माझे परिसरातील माजी मंत्री बाळासाहेब थोरात हेही या ठिकाणी उपस्थित आहेत या ठिकाणी खासदार भाऊसाहेब वागचौरे या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर माजी नगराध्यक्ष गोगाबाई तांबे या ठिकाणी उपस्थित आहेत अमोल गाऊ पत्नीच्या सुभेदे पत्नी या ठिकाणी उपस्थित या ठिकाणी उपस्थित आहेत का आपल्या कोपरगाव मतदारसंघाचे
राजाभाऊ या ठिकाणी येऊन गेलेले आहेत. या ठिकाणी म्हणजे असं विविध मान्यवर पदाधिकारी मोठे उद्योजक या ठिकाणी सर्वात येऊन गेलेले आहेत. सगळ्यात सांगायचं महत्वाचं काय की मागाला मी सांगितलं या ठिकाणी सत्याजित दादा या ठिकाणी येऊन गेलेले आहेत. म्हणजे सगळ्यांचे नाव जर घेतलं चुकून जर कोणाचं जर राहिलं तर तुम्ही त्यांना माझ्या म्हणजे वैयक्तिक चूक असं समजून मला माफ करावं असं मी म्हणतो. पण सगळ्यांनी या ठिकाणी चांगल्या रीतीने या ठिकाणी येऊन मार्गदर्शन केलेलं आहे. आपण या सगळ्या संतांचं विविध म्हणजे पदाधिकाऱ्यांचं कारण महाराज काय म्हणायचे माझ्याकडे एखादा जर आला तर मी एखाद्या म्हणजे भाविकाला काहीतरी म्हणून एकाला मदत करू शकतो. पण इथं बसलेले जे काही राजकीय माणसं आहेत त्यांच्या एका साईडने एक मोठा हुकूम निघाला तर लाखो जिवंत या ठिकाणी त्या ठिकाणी त्याचा फायदा होतो. एखादा मोठं हुकूम आता जसा गाडगी वाईन घ्या एखादं पीक म्हणजे पीक पुण्याला जे काय कर्जमाफीचं आहे एक साईडने ते होतं. तर ही सुद्धा म्हणजे एक प्रकारची संसद आहे असं कधी महाराजांचं काय म्हणायचे. तर हे सगळे मान्यवर आपण या ठिकाणी म्हणजे जे काय त्यांना शक्य आहे सगळे या ठिकाणी आले. निमित्ताने हरिभक्त परायण इंदोरीकर महाराज यांनी आता अभंग घेतला होता. गोकुळीच्या सखा अंतपार नाही लेका बाळकृष्ण नंदाकडे. खूप सुंदर असं कीर्तन त्यांचं या ठिकाणी झालं. या संपूर्ण सप्ताहाचं नियोजन गगनगिरी सर्व भक्तगण माननीय श्री आबासाहेब थोरात साहेब त्याचप्रमाणे माननीय श्री दिलीप भाऊ शिंदे आणि त्यांच्या सर्व भक्तगण आणि आपण सर्वांनी या ठिकाणी सुंदर असं नियोजन केलं. मला प्रत्यक्ष गगनगिरीचा दर्शन घेण्याचा योग आलेला आहे. अनेक वेळेस आलेला आहे. कारण त्यांचं आणि संगमनेर तालुक्याचं एक अतिशय घनिष्ठ असं नातं होतं. त्यांच्यावर खूप श्रद्धा संगमनेर तालुक्यातील नागरिकांची होती. माझ्या महिला भगिनी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. सप्ताह म्हटलं की घरी कोणी आडवत नाही. सप्त्याला जायचं ना तुला जा. त्यामुळे मोठ्या संख्येने माझ्या महिला भगिनी या ठिकाणी येऊ शकतात. तो आनंद घेऊ शकतात आणि खूप आनंदमय असं वातावरण या ठिकाणी असतं. अन्नदानाचं फार मोठं कार्य या ठिकाणी झालेलं आहे. आपल्या सर्व सप्ताह कमिटीचे मी मनापासून आभार मानते की हा आनंद आपण सर्वांना निश्चितपणे मिळून दिलेला आहे. मी आपल्या परमपूज्य गगनगिरी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते. परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करते की हे परमेश्वरा ओ गगनगिरी महाराज आपण जास्तीत जास्त पाऊस पडू द्या. खूप भयानक असा दुष्काळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे. प्रत्येक जण म्हणतंय गरम झालंय पण कशाने झालंय याचा विचार कुणी करतं का? पर्यावरणाचा विचार कुणी करतं का? झाडं लावा, अधिक झाडं लावा. जेव्हा आता जून जुलै महिन्यात चालू आहे अधिक झाडं लावा. सहकार महर्षी भाऊसाहेब संतोजी थोरात दादांनी दंडकारण्य अभियान सुरू केलं. ते रामाच्या काळामध्ये उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत जे दंडकारण्य होतं तसंच आपल्या संगमनेर तालुक्यामध्ये अनेक झाडं लावायचं काम आपलं चालू आहे. आपले जे 250 डोंगर तालुक्यात आहे आणि 200 दऱ्या आपल्या तालुक्यात आहे या सगळ्या आपल्याला निर्वाकार करायच्या आहे. तेव्हा आपण प्रार्थना करत आहोत आणि त्या प्रार्थनेला आपल्या सर्वांचा हातभार सुद्धा लागला पाहिजे. आणि म्हणून मी प्रार्थना करते की भरपूर पाऊस पडू दे. आम्हाला सर्वांना सुख समाधान लाभू दे, चांगलं आरोग्य लाभू दे. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. स्वामी गगनगिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताह 8व पर्व निमित्त आज ज्यांनी काळाच्या कीर्तनरूपी सेवा दिली असे आपल्या जिल्ह्याचे भूषण, राज्याचे भूषण हरिभक्त परायण इंदोरीकर महाराज, व्यासपीठावर उपस्थित असलेले शिर्डी लोकसभेचे खासदार भाऊसाहेब वागचौरे साहेब, माजी आमदार बाळासाहेब थोरात, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, तसेच सप्ताह कमिटी ज्यांनी हा कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने गेल्या 6 महिन्यापासून म्हणता येईल दिवस रात्र प्रत्येकाकडे गेले, प्रत्येकाला भेटले असे आमचे मार्गदर्शक दिलीप अण्णा शिंदे, आबासाहेब थोरात, कपिलजी पवार, जनार्दन पाटील आहेत व त्यांना साथ देणारे आपल्या गुंजरवाडी परिसरातील सर्वच. सांगायला
आनंद होईल. काही 8 पर्व, पण या 8 पर्वामध्ये दिलीप अण्णांच्या आणि आबासाहेबांच्या मुळे मला पिंपळगाव असेल, जाकुरी असेल, या सप्त्यांना आरतीसाठी उपस्थित राहण्याचं सुद्धा भाग्य मला मिळालं होतं. आणि या सप्त्यामध्ये जी ताकद असते, या अध्यात्मामध्ये जी ताकद असते, त्याचा अनुभव मी खूप पहिल्यापासून घेतो. जसं आत्ताच अण्णांनी सांगितलं की माझा सगळा परिवार इथं उपस्थित आहेत. माझे आई वडील रोज इथं कथा, जी कथा झाली रामायणाचार्य रामराव महाराज जोग यांनी कथा, त्या कथेला सुद्धा नेहमी उपस्थित असतात. माझी पत्नी सुद्धा उपस्थित होती. कारण ज्या वेळेस हे काम करताना जी ऊर्जा पाहिजे असते, ही ऊर्जा अशा धार्मिक कार्यक्रमाच्या माध्यमातून मिळत असते. ही सगळ्यात मोठी ताकद जी आहे. मी प्रत्येक गावातील सप्त्याला जातो, काही गावांमध्ये 5-5 सप्त्यामध्ये प्रत्येक सप्त्याला जातो, पण उपस्थिती तिथं आमच्या लाडक्या बहिणींची, लाडक्या भगिनींची मोठ्या संख्येने उपस्थित असते. आणि ही खरी आपल्या कुटुंबाला जे सांभाळण्याचं काम करते ते आपली माता भगिनी करत असते. त्यामुळं या सप्त्यासाठी जे काही थोडंफार मला आदेश झाला, दिलीप अण्णांचा आदेश झाला, त्यानुसार आम्हाला जे जे सहकार्य करणं शक्य झालं. त्यांनी सांगितलं इथं पाण्याचा थोडी अडचण आहे, पाणी दूषित आहे, आम्ही ते पाणी सोडून देऊन नवीन पाणी जलसंपदा मंत्री विखे पाटील साहेबांना सांगून सोडण्याचा प्रयत्न केला. आणि खरं आहे, गगनगिरी महाराजांनी सगळ्यांना आशीर्वाद दिला, पण अण्णा थोडा जास्त आशीर्वाद मला दिला गगनगिरी महाराजांनी. कारण मला आठवतं ज्यावेळेस गगनगिरी महाराज संगमनेरला यायचे, मी त्यावेळेस कॉलेजमध्ये, शाळेमध्ये शिकत होतो, पण गंगामाईच्या घाटावर मला प्रत्यक्ष त्यांचं दर्शन घेण्याचं सुद्धा भाग्य लाभलेलं आहे. त्यामुळं जास्त काही न बोलता उशीर खूप झालाय. तुम्ही सगळ्यांनी या सप्त्यासाठी ज्यांनी सहकार्य केलं, ज्यांनी योगदान दिलं, त्या सगळ्यांचं मी खूप खूप अभिनंदन करतो. विशेषतः ज्यांनी या सप्त्यासाठी जागा दिली. आणि ज्या सप्त्याचा झेंडावंदनाचा कार्यक्रम झाला त्यावेळेस राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब हे स्वतः त्या झेंडावंदनाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. आणि इंदोरकर महाराजांनी जी सूचना दिली की आता सगळ्या पद्धतीने सप्ते झाले, गगनगिरी महाराजांच्या आणि झाला, छत्रपतींच्या नावाने सप्ताह झाला पाहिजे, तर निश्चित त्याच्यासाठी मी पुढाकार घेऊन या संगमनेरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने अखंड हरिनाम सप्ताह आपण सुरू करतो. हा शब्द या निमित्ताने देतो, थांबतो. धन्यवाद. जय श्रीराम. विश्वगुरु गगनगिरी महाराज, सर्व साधू संत यांच्या चरणी पहिल्यांदा मी नमस्कार करतो. ज्यांचे हात, ज्यांचे पाय या कार्यक्रमासाठी लागले त्यांना नम्र भावाने नमन करतो, हात जोडतो. या ठिकाणी उपस्थित सर्व माननीय आमदार बाळासाहेब थोरात, माननीय आमदार अमोलजी कोल्हे, माननीय दुर्गाताई तांबे, माननीय अकाळताई, सर्वच उपस्थित व्यासपीठावरील सगळेच मान्यवर ज्यांच्यामुळे जी परवडी तुम्हाला मिळाली ते दिलीपराव शिंदे, मी अमोल खत्रा म्हणून कोल्हे, माझ्याकडे चुकी झालं ते खासदार असल्यामुळे अमोल कोल्हे कोल्हे बरोबर मी असतात दिल्लीमध्ये तुम्हाला दिलेली यायचं दिसते असं वाटतं भविष्यावर. असो या ठिकाणी उपस्थित सगळेच मान्यवर, सगळ्या आमच्या माता भगिनी, उपस्थित सर्व बंधूंनो भगिनी, खरं म्हणजे ही एक परवडी दिलीपराव, आबासाहेब, कपी ही मंडळी, या पंचकृषीतली सगळीच मंडळी, या तालुक्यातील ज्यांचे हात लागले ती सगळी मंडळी, किती नावं घ्यावीत, किती जणांचं गुणगान करावा, त्या सर्वांमुळे ही परवडी आपल्याला 8 वेळा या तालुक्यामध्ये मिळाली. म्हणजे अनेकांनी म्हटलं ते खरं आहे की आमच्या माता भगिनी, मी जेव्हा कुठल्याही सप्ताहाला जातो, कीर्तनाला जातो, प्रवचनाला जातो, त्यामध्ये आमच्या माता भगिनी सर्वात उपस्थित जास्त असतात, पुरुषांपेक्षा जास्त असतात दिसतात. हे मात्र निमित्त नाही, हे नित्याचं झालेलं आहे. आणि म्हणून आमच्या माता भगिनी खरं आमचं घर शाबूत ठेवतात, आमचा धर्म शाबूत ठेवतात, आम्हाला जगण्याचं खऱ्या अर्थानं संस्कार करण्याचं काम आमच्या माता भगिनी करतात.
आणि खरं महाराजांचं आम्ही अर्धा पॉडकास्ट कीर्तन ऐकलं. उदगीर महाराज त्यांनी गोकुळाबद्दल सांगितलं, त्यांनी पुतळा भटनाबद्दल सांगितलं, सुखाबद्दल सांगितलं. काल्याच्या कीर्तनाचा प्रसाद बंद करा ताबडतोब. ताई बंद सर्वात करा, शेवटी बंद करा ती प्रसादाची टोकरी इकडे द्या. अज्ञानाबद्दल सांगितलं. तर सर्वात त्यांनी शेवटी एक शब्द फार चांगला सांगितला की तो शब्द हा की खरं जगण्याचं, समाजामध्ये राहण्याचं आणि खऱ्या अर्थानं ज्ञान विसरण्याचं काम औषध म्हणजे हा सप्ताह आहे, साधू संतांचा सत्संग आहे, शिकवण आहे. आणि ती सर्वजण आपण गेली 8 दिवस 7 दिवस शिकायला आहात, तन्मयतेनं त्याचं आग्रह करत आहात. आणि हीच पूजा खऱ्या अर्थानं माणसाला दिशा देण्याचं काम करते, माणसाला जगण्याचं आणि जागण्याचं काम करते. अनेक गोष्टी अशा असतात, छोटी गोष्ट आहे, औषध कोणतं एक महत्वाचं औषध देणं सांगितलं. हे जरी काही गोष्टी अशा आपण आकलन केल्या असतील, याच आपल्या मुलांसाठी, याच आपल्या प्रपंचासाठी, याच आपल्या मुलांसाठी कारणे लागणार आहे. त्या सर्व कारणे लावो अशी प्रार्थना. ज्याने ज्याने मी म्हटलं त्याने हात, त्यांचे हात आणि पाय कपडे, तुमच्या दुधावाडीचे पण सरपंच, बाकीच्या कार्यकर्त्यांचे, सर्वांचे खूप खूप हात आणि पाय कपडे. त्या सर्वांना देखील तुमच्या कार्यक्रमामध्ये हे सर्व आशीर्वाद लाभो, सर्व भक्तांना आशीर्वाद लाभो अशी परमपूज्य विश्वगुरु यांच्या चरणी प्रार्थना ठेवतो. सर्वांना दुर्गाबाई उपस्थित असलेले महाराजांच्या परिवारातील सर्व सदस्य, उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी, पूज्य गगनगिरी महाराजांचा हा हरिनाम सप्ताह ही आठवी करून मला आठवतं की 16 या हरिनाम सप्ताहाची सुरुवात आपण केली. महाराज 2002 साली आणि प्रत्येक अधिक मासाच्या निमित्तानं हा हरिनाम सप्ताह संगमेर तालुक्यात होत आला. अत्यंत जल्लोषानं होत आला. आणि आजचा हरिनाम सप्ताह सुद्धा आपण पाहतोय की अत्यंत सुंदर पद्धतीनं नियोजन 7 दिवसाचं झालेलं आहे. आणि त्या पद्धतीनं आपण अध्यात्माचा जयघोषापन केलेलं आहे, पांडुरंगाचा जयघोषापन केलेलं आहे. त्याच पद्धतीनं पूज्य गगनगिरी महाराजांचा उद्देश, त्यांचे विचार, त्यांचं दर्शन घेण्याची संधी पुन्हा एकदा आपल्या तालुक्याला लाभलेली आहे. म्हणजे गगनगिरी महाराज आपल्या तालुक्यावर खूप प्रेम करायचं. काय येणं होतं, सगळ्यांना आशीर्वाद घेण्याची संधी, भरभरून आशीर्वाद. महाराजांचं वैशिष्ट्य असं होतं की त्यांचं निसर्गावर प्रेम होतं. निसर्गातून आपण समजून आलेलो आहोत आणि पुन्हा निसर्गात जाणार आहोत. त्यांना वृक्षजवळीवर खूप मोठं प्रेम त्यांनी सातत्याने केलं आम्हाला दिसलं. आणि म्हणून हे जो निसर्ग आहे, पर्यावरण आहे, हे जपण्याचं काम करणं हे सुद्धा खऱ्या अर्थाने एक परमेश्वराची सेवा असते हे त्यांनी कार्यक्रम सांगितलेला आहे. असा हा हरिनाम सप्ताह संपन्न होते. ज्यांनी मेहनत केली त्यांचं कौतुक केलं पाहिजे. मला सांगतो की दिलीपराव शिंदे आहेत, आबासाहेब थोरात आहेत, त्या पद्धतीने आभार मानले पाहिजे. आदरणीय बाळासाहेब पाटील गुंजाळ आणि त्यांचा सगळा परिवार, हेमंत असेल, राजेंद्र असेल, एवढी त्याची जागा त्यांनी उपलब्ध करून दिली. सुरू झालं. खूप जणांचा सहभाग यामध्ये असतो, तेव्हाच हे होऊ शकते. ही गोष्ट चुकी आहे. सगळ्याचा सहभाग असतो. त्या नावानं त्या झालेला हरिनामाचा गजर हा सुद्धा आपल्याला आत्मिक शांती देणार असतो. मी पाहिले की आपल्या सगळ्यांची एवढी मोठी उपस्थिती, मुलांमध्ये सुद्धा लोक आहेत. आमच्या महिला भगिनींचा उत्साह आणि आनंद घेण्याची पद्धत खूप कौतुकास्पद आहे. रोज 70,000 लोक जेवत होते. महाप्रसाद घेतो त्यांचा म्हणून ही खूप आनंदाची अशी ही पर्वणी निश्चितपणे झालेली आहे. हे वृक्षाचं झाडाचं वाटप बाबासाहेबांनी देवबाबांनी सांगितलं का झाडाचं वाटप आपण ज्यावेळेस करतो, आपण आठवा की ज्यावेळेस आपली पहिली पर्वणी झाली त्यावेळेस ते झाडं आता फळं द्यायला लागले. फळं नाही, ते आशीर्वाद द्यायला सुरुवात झाली. महाप्रसाद एक आंब्याचं झाड आपल्याला आमच्या
केळी देतो, आंबा देतो, हा महाराजांचा आशीर्वाद पुन्हा एकदा, महाप्रसाद पुन्हा एकदा मिळत असतो. असं जे आहे इथं एक गोष्ट असते की त्यावेळेस व्यासपीठ असा असतो, धार्मिक असतो. बाबासाहेबजी थोरात यांनी जो आमच्या दुर्गावडीकरांना आणि आमच्या दुर्गा घराण्याला जो सप्ताह भरण्याचा मान दिला, त्याबद्दल मी त्यांचं एका दुर्गावडीच्या वतीनं, आमच्या कुटुंबाच्या वतीनं मी जाहीर आभार मानतो. गेले 7 दिवस अतिशय भक्तिमय वातावरणात, उत्साहात, तन्मन धनाने आपण सर्व माता भगिनी, वडीलधारी, तरुण मित्र आणि विविध नेतेगण या ठिकाणी या कीर्तन आणि सेवेचा लाभ घेतला, महाप्रसादाचा लाभ घेतला. आणि हा घेत असताना आपण तृप्त अंतर्गत झालेलं निश्चितच असेल. त्याबद्दल आपल्या सर्वांचे पुनश्च गुंगावाडी आणि महाराज बिर्ला स्वर्गीय जयंतराव डोंगरा पाटील यांच्या परिवाराच्या वतीनं आपला पुनश्च श्रीवाद वंदन. धन्यवाद. Swami